रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी पायवारी पालखी सोहळा श्री क्षेत्र चिंचोली येथे येऊन थांबला आहे, विसावला आहे. आता पंढरी अवघी काही अंतरावरच आहे, समीप आली पंढरी. अशा पद्धतीने वारकऱ्यांची एकदा हे झाली, विठुरायाला भेटण्याची सगळ्यांची इच्छा अनावर झाली आहे. या दरम्यान आपल्यासोबत आहेत नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख निवृत्ती भाऊ जाधव. जाणून घेऊ, संवाद साधूया त्यांच्याशी. काय वाटतं भाऊ तुम्हाला? अत्यंत मनापासून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद झालेला आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांबरोबर चालत असताना अत्यंत आनंद ह्या एक 26-27 दिवसाच्या कालखंडामध्ये गेलेला आहे. ही दुसऱ्यांदा ही वारी मी एकदा 13 वर्षापूर्वी वारी केली. आज सहकुटुंब आणि सर्व नातेवाईक मित्रपरिवारावर ही वारी या ठिकाणी करीत आहोत. निवृत्तीनाथांच्या बरोबर चालण्याचा जो आनंद आम्हाला मिळालेला आहे, आज ती पालखी ह्या चिंचोली या ठिकाणी देव स्नान करा ह्या ठिकाणी भीमा नदीच्या तीरावर येते आहे आणि थोड्याच वेळात तिचं आगमन ह्या ठिकाणी होतं आहे. खरं म्हणजे ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि कर्नाटकमधून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व जनसागर या ठिकाणी लोटत आहे. माझ्या संतांचा महिमा खऱ्या अर्थानं हा जगामध्ये खऱ्या अर्थानं पोचत आहे. ही एक आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक आनंदाचा दिवस या ठिकाणी खरं आषाढी एकादश म्हणावं लागेल. निवृत्तीनाथाबरोबर चालत असताना आळंदीमधून देहूमधून तुकाराम महाराज असतील, मुक्ताईंबरोबर असतील, या सगळे संत माऊलीबरोबर या ठिकाणी आळंदीहून जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं निघालेले आहे. महाराष्ट्र नुसतं ऐकतोय संतांची भूमी आहे, परंतु या पालखीसोबत चालताना या माता भगिनी खरं असताना 70 वर्षाचा माणूस, 80 वर्षाच्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीची आस त्यांना लागलेली आहे. आणि म्हणून एक पाऊल टाकीत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी पांडुरंग त्या ठिकाणी दिसतोय, त्या ठिकाणी निवृत्तीदादा दिसत आहेत. आणि म्हणून हा पालखी सोहळा दिवसेंदिवस इतकं मोठा होत चाललेला आहे. आज खऱ्या अर्थानं कळालं आमच्या संतांचा महिमा. आमचे संत जर एवढे मोठे असतील तर त्यांचा देव किती मोठा आहे ही बघण्याची आस खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मनामध्ये लागलेली आहे. पंढरीच्या पांडुरंगाला दर्शन घेऊन त्याच्या मनामध्ये एवढे समाधान या ठिकाणी होणार आहे की आज आम्ही खऱ्या अर्थानं भारावून गेलेलो आहे. एक खरं म्हणजे ही पालखी सोहळा चालत असताना एवढी सेवा, मग नाशिक जिल्ह्यामध्ये असो, नगर जिल्ह्यामध्ये असो, सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, या सगळ्या जनतेला खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की एवढे 1 लाख लोक निवृत्तीदादांबरोबर चालत आहेत. कधी कोणी उपाशी राहिला नाही, कोणाची राहायची गैरसोय झालेली नाही. ही खऱ्या अर्थानं ही म्हणजे फार मोठी किमया संतांमध्ये आहे. ही संतांचा महिमा हा खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राच्या जगातला ह्या माझ्या ईश्वगुरू म्हणजे माऊलीने म्हणलेले ईश्वची माझे घरं. आज ईश्व ह्या ठिकाणी या सोहळ्याकडे बघतोय. हा आनंद खऱ्या अर्थानं आमच्या मनामध्ये आहे. हा दिवसेंदिवस मोठा होत जाओ. हा निर्विघ्ने खऱ्या अर्थानं पार पडला आहे, याच्यामध्ये फार मोठं समाधान आहे. आज काही लोक एकादशी सोडल्यानंतर जाणार आहे, काही पौर्णिमेनंतर जाणार आहे. अत्यंत म्हणजे ज्याची भावना या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला लागलेली आहे. पांडुरंगाची कृपाच या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर हो. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो. महाराष्ट्रामध्ये भरभूत पाऊस पडो. माझा बळीराजा सुखी हो, माझा व्यापारी सुखी हो, माझं सगळे म्हणजे कर्मचारी असो. कारण याच्यामध्ये बघितलं आहे हे शासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, आमचे राजाभाऊ खासदार यांचं आरोग्य पथक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ठिकाणी सेवा करत आहेत. अनेक लोक या ठिकाणी सेवाभाव करून ह्या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. ते वारकऱ्यांना वारकरी म्हणून न म्हणता वारकऱ्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं देव बघतायत. ही खऱ्या अर्थानं मनाला आनंद वाटतोय. आम्ही सगळेजण या ठिकाणी आलोत. आज आम्हाला ह्या चिंचोली ग्रामस्थांनी या ठिकाणी येताना स्वागत करतायत. सगळं पालखीचं या ठिकाणी स्वागत होतं आहे. मनापासून आनंद होतोय. मी न्यूजलाही बी आपलं आनंदवारी ह्या न्यूजला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. तुम्हीसुद्धा 1 महिनाभर वारीबरोबर चाललात, दोन्ही कामं तुम्ही या ठिकाणी केलं आहे. हा प्रसार या ठिकाणी निवृत्तीदादांचा तुम्ही करतायत, याचाही आनंद या ठिकाणी वाटतोय. तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो. परमेश्वर पांडुरंग तुम्हालाही बी चांगली म्हणजे शक्ती देव हे काम करण्यासाठी वर्षानुवर्ष ह्याचा मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा प्रयत्न करावं हीच मी ह्या निमित्ताने विनंती करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.